इयत्ता चौथी विषय गणित नवोदय व शिष्यवृत्ती पूर्वतयारी ई चाचणी. चला ई चाचणी सोडूया. घटक व्यावहारिक गणित. उपघटक शेकडेवारी. प्रश्न पहिला. शेकडेवारी म्हणजे बरोबर टिंब पैकी किती? 1 100, 2 10, 3 1000, 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 100. प्रश्न दुसरा. टिंब हे चिन्ह शेकडेवारी करिता वापरतात. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा. 100 पाने असलेल्या पुस्तकाचे 30 पाने वाचून झाली तर किती टक्के वाचून झाले? 1 10%, 2 20%, 3 30%, 4 यापैकी नाही. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 30%. प्रश्न चौथा. रियाने 100 फुलापैकी 50 फुलांचा हार तयार केला तर तो हार किती टक्के फुलापासून तयार झाला? 1 50%, 2 60%, 3 70%, 4 80%. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 50%. प्रश्न पाचवा. 100 सफरचंदापैकी केवळ 10 सफरचंद खराब झाले तर चांगल्या सफरचंदाची शेकडेवारी किती? 1 10%, 2 15%, 3 90%, 4 25%. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 90%. प्रश्न 6वा. 100 रुपयापैकी 99 रुपये खर्च झाले तर किती टक्के रुपये राहिले? 1 2%, 2 3%, 4 4%, 4 1%. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 1%. प्रश्न 7वा. मोबाईल फोनची बॅटरी पूर्ण चार्ज झाली असताना 100 एकक चार्ज आहे असे म्हटले तर आता 43 एकके चार्ज शिल्लक आहे तर मोबाईल किती एकके चार्ज झाला आहे? 1 50, 2 57, 3 56, 4 60. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 57. प्रश्न 8वा. 20 चे 60% म्हणजे किती? 1 12%, 2 24%, 3 6%, 4 18%. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 12%. प्रश्न 9वा. सचिनला परीक्षेत 40 पैकी 26 गुण मिळाले असतील तर त्याला किती टक्के गुण मिळाले? 1 35%, 2 60%, 3 62%, 4 65%. तुमची वेळ सुरू होते आत्ता.
उत्तर आहे 65%. प्रश्न 10वा. 55 चे 1% बरोबर किती? 1. 5.5%, 2. 55%, 3. 0.55%, 4. 1.55%. तुमची वेळ सुरू होते आत्ता. उत्तर आहे 0.55%.